कल्याण डोंबिवलीला आज सकाळपासूनच संपूर्ण शहराला पावसाने झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळतं। एकंदरीतच सकाळपासून कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमधील सखल भागांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच कल्याण लगत असलेला कल्याण डोंबिवली महापालिकेतलाच असलेला हा जो ग्रामीण भाग आहे, आता सध्या आपण आहोत पिसवलीमध्ये आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की या भागामध्ये जवळपास रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। याच पाण्यातून सकाळी कामावर गेलेले जे चाकरमानी आहे ते संध्याकाळी जवळपास याच गुडघाभर पाण्यातून वाट पाहत आपल्या घराकडे परतताना या ठिकाणी दिसत आहेत। हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेने आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली होती। त्यामुळे एकंदरीत शाळा जरी बंद असल्या तरी सकाळी निघालेला चाकरमानी याच पाण्यातून वाट काढत पुन्हा इथे येताना पाहायला मिळतो। एकंदरीतच महापालिकेकडून वारंवार नाले सफाईचे दावे केले होते। स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाले सफाईचा पुरता फज्जा उडाल्याचा एकंदरीत पाहायला मिळतो। एकीकडे पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे या परिसरात पाणी देखील वाढतंय। या ठिकाणी जो नाला होता या नाल्याला चक्क बांबूची किनार या ठिकाणी लावलेली पाहायला मिळते। म्हणजे महापालिकेला साधे नाले बांधायचा मुहूर्त देखील या दरम्यान सापडला नसल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीतच या 2 दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या नागरिकांचे मात्र चांगलेच हाल झाले। त्या भागात जर आपण पाहिलं तर इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे। अनेक चाळी देखील या चाळींमध्ये देखील पाणी शिरलं, त्यामुळे एकंदरीतच जनजीवन सध्या या भागातलं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।